लाडकी बहीण योजनेच्या मंजुरीसाठी दलाली करणाऱ्या एका महिलेवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील करमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। अधिकाऱ्यांच्या नावे पैसे घेणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते। त्यानुसार लाडकी बहीण योजनेसाठी बहिणींची आर्थिक लूट केल्यावरून हा राज्यातील पहिला गुन्हा दाखल झालाय। लाडकी बहीण योजनेसह शासनाच्या विविध योजनांचा लाभ मंजूर करून देण्यासाठी निराधार गरीब महिलांकडून पैसे उकळणाऱ्या संभाजीनगर जिल्ह्यातील वंदना म्हस्के या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला। वंदना म्हस्के ही प्रहार जनशक्ती पक्षाची जिल्हाध्यक्ष असल्याचे लेटर हेड वापरते। त्या पदावरून तिने यापूर्वी उपोषणाचा इशारा दिला होता। शिवाय याच लेटर हेडचा वापर करून ती शासनाच्या विविध कार्यालयातून माहिती मागवत असते। वंदना म्हस्के ही गरीब महिलांना लुटत असल्याचे महिलांनी तहसीलदार समोर गाऱ्हाणे मांडल्यानंतर त्यांनी महिलांचे जबाब घेत पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले। त्यानुसार गुन्हा दाखल झाला। अनुदान मंजूर करण्यासाठी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी वंदना म्हस्के ही गोरगरीब महिलांकडून पैसे उकळत होती। पैसे देऊन देखील अनुदान खात्यावर जमा होईना म्हणून महिलांनी म्हस्के यांना विचारले असता त्या धमक्या देत असल्याने महिलांनी तहसीलदारांकडे धाव घेतली होती। गाव माझा न्यूज करिता विजय चौधरी, सोयगाव, छत्रपती संभाजीनगर।